मित्रांनो नमस्कार. आपण आलो आज सासवडच्या मैदानावर आणि मैदानावर आत्ताच दाखल झालाय कुमार सर्जा सर्जा आत्ताच मैदानावर आलाय. शंभर आता बघू आपण काय म्हणतात. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगताल आज किती वाजता निघालेला? सकाळी 7:08 7:30 वाजता निघलो. आता मागे 4-5 मैदान झाली. सर्जा कुठं कुठं राहिलेला फायनल? आता कोरडवालीला 1 नंबर केला, शिरंब्याला 1 नंबर केला आणि आपल्या वडगावीला 3 नंबर केला आणि त्यानंतर आता सांगलीत काय गट काढला, सेमीला मार खाल्ला, कड लागली आपल्याला. काय सांगताल आता माग भरपूर दिवस थोडासा काळ संघर्षाचा होता. नवीन आणला त्यावर सलग 2-3 नंबर केले, तुम्हाला त्याचे परतफेड झाली आणि परत थोडासा काळ संघर्षाचा राहिला. काय कुठं कमतरता जाणवत होती? कमतरता मग बैल तर तेवढाच पळत होता. नक्की होत काय होतं, पैरे बी चांगले होते, नक्की होत काय होतं हे आम्हालाच माहिती. काहीतरी पण त्यानंतर परत एकदा त्याच जोशाने सर्जा पळायला लागला. हो ना. आणि मालकाचं नाव परत एकदा वर उंचवायला लागलं. लोकांनी त्याला कमी समजलं, त्यामुळे त्यानं त्याचं असं दाखवून दिलं प्रत्येकाला की मी बी संपत नसतो. आणि कसं आहे त्यो हाय त्याचा आपले गोट्या वासरू बारक, त्या बारकावर त्यानं बी काली 1 केला. बघितलं आपण बाजा. तर मग दोघं ते कुठंच कमी नाही आणि आपल्याला कुठं मन खाली जाऊन देत नाही. त्याने बी 1 केला, ह्याने बी 1 केला, असं काय विषय नाही की काय 1-2 मैदान चालत असते, कमी रमी होत असते. 1-2 मैदान मार खाल्ला म्हणजे अस्तित्व संपत नाही. आणि ते परत एकदा सर्जाने तुम्हाला दाखवून दिलं. आणि सर्जाच्या पाठोमागच आपल्या दावणीचा बाजा बाजा पण आता कालच्याच मैदानात 1 नंबरचा मानकरी ठरला. काय सांगताल कोणाबरोबर पळालेला तिथं? बाजा चित्रमन बैल होता, पुष्यगावल्यांचा होता मला वाटतं, त्याच्याबरोबर पळालेला. कसं काय नियोजन झालं? नियोजन काय नाही, काय आलं परवा दिवशी गेलतो आपल्या सोप्याच्या मैदानात आणि तिथं सुट्टीला वासरू जरा सुट्टीला त्रास देतं आणि ते झेंडा पडला टाइमला बरोबर माग सर लात मारली, झेंडा पडला, ते आपले टांग 2 टांगे लेट सुटलं वासरू खालून, तरी बी 2 नंबर उतरलं. मग येत नाही गटाला मार खाऊन तिथं नाही येतात, नियोजन केलं ते. मग काय आपल्या मोकळं मग नियोजन झालं आणि तिकडं मग सगळे चांगले, तिकडे बी चांगलेच. मग फायनलला बी सगळ्यात चांगल्याच गाड्या होत्या. सगळ्यात चांगल्या गाड्यात आपण 1 केला आणि चांगला छकड्याने 1 नंबर केला. काय तो आनंद वेगळाच असेल, कारण का सर्जा तुम्हाला बोलायलाच ठेवतं, पण घरचं आपलं जे दावणीचं आहे ते घरीच तयार केलं आणि त्यांनी 1 नंबर आणला. तो आनंद काय वेगळाच आहे. नाही हे कसं हे रोज 1 केलं तर त्याचा मग त्यानं गुल्लात नुसतं गुल्लात जर राहिला तरी भरपूर आनंद असतो. आणि आता तर 1 नंबर केला. 1 नंबर केला नाही त्या वासराला गतीला नाही का सेम ह्या नाही का शरीराला वगैरे शिंगाला सेम झरच्या पकरा घेतो सेम. आपल्याला आता बाजा तर पळतोय गोलाला आणि आता 1 नंबर केलाय. नक्कीच आता सगळ्यांना अपेक्षा राहील की घरची जोडी कधी पळेल. घरची जोडी काय जरा आज होत आहे ते मोठं, शक्यतो लवकर महिन्यात 1.5 महिन्यात योगीन तसं आपल्याला दिसेल मैदानात. योगीन तसं मैदानात दिसून पळताना. काय सांगताल आता क्षेत्रात सर्जाचं चांगलं नाव आहे आणि पैरे पण जवळपास चांगलेच होतात, तरी पण कुठं कमतरता पडत होते? कमतरता म्हणजे काय जरा नशिबान सध्यात नव्हतं आपल्याला. पैरे बी होते सगळे चांगलेच, पण काय थोड्या काय कमी रमेने कुठं थोडीशी लॉबीच हो, कुठं निकालात जाऊनच लॉबी हो, कुठं खाल्लं सुट्टीलाच लॉबी हो, असं काहीतरी अडचणी येत होत्या. काय शेवटी झालं कवर सगळं. चला आज सासवडचं मैदान आहे, मोठ्या रकमेचं मैदान आहे. फाट्या बिट्या काय कशा वाटल्या? नाही मी नाही गेलो बघा, पप्पाच गेलते बघा, मी नाही मैदान, मी पहिल्यापासून आलं नाही मैदानापासून. जीव मानायचं तुमचा तेवढा. आणि आता तुमचं प्रेम पण तेवढंच आहे सर्जावर. इथून पुढे आता आपल्याला तुम्हाला गुलाला ठेवलाय कायम आणि आज परत एकदा आपल्याला गुलाला बघून ही शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.